हॅलो नमस्कार, मी अनिता. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण सर्वात छोटा साईज 29 छातीचा ब्लाऊज पाहणार आहोत. त्याची कटिंग खूप सोपी आहे आणि हा ब्लाऊज खूप छोटा आहे. तर छोट्या साईजचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आपण आपल्याकडे जो मापाला ब्लाऊज आलेला आहे त्याचे माप कसे घ्यायचे ते बघा. तर शोल्डरचं जी शिलाई असते तिथून आपण करेक्ट धरून खाली जो आपले कमरेचा टक्स असतो त्याच्यावरून आपण करेक्ट लांबी मोजायची. इथे ब्लाऊजची लांबी 12 इंच आलेली आहे. आता आपण इथे ह्या ब्लाऊजमध्ये मी खूप सारे मापं घेत बसणार नाही, तुम्हाला दाखवेन मी मापं कशी ॲड करायचं. हे बघा शोल्डर. आता असं आपण एकदम मस्त ब्लाऊज छान ठेवून घेऊन मग आपण शोल्डर मोजला तर इथे शोल्डर येतोय फक्त 2 इंचाचा हा ब्लाऊजचा शोल्डर आहे. तर ह्या इतक्या छोट्या साईजला आपण शोल्डर किती ठेवायचा, अजून गळा कसा किती घ्यायचं हे मी पुढे कटिंग करता तुम्हाला सांगणारच आहे. जर कोणाचं इतकं छोट्या साईजचा ब्लाऊज असेल तर त्यांनी ह्या प्रकारे कटिंग करून शिवून बघा. खूप छान हा क्रॉस कटिंगचा ब्लाऊज आहे. जर तुमच्याकडे क्रॉस कटिंगचे ब्लाऊज येत नसतील तरी अशा प्रकारे क्रॉस कटिंगचा एकदा शिवून बघा. फिटिंगला खूप छान बसतो. तर आता सर्वात आधी आपण कपडा सरळ करून घ्यायचा. कपडा कॉटनचा धुतल्यामुळे वाकडा तिकडा होतो. तर सर्वात आधी एक रेष ओढून आपण सरळ लाईन ओढून कट करून कपड्याला सरळ करून घ्यायचं. त्याच्यानंतर पाव इंच आपण खालून शिलाई मार्जिन सोडून एक लाईन ओढून घेतलेली आहे. कमरेची जी पट्टी असते त्याच्यासाठी शिलाई मार्जिन पाव इंच दिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण ब्लाऊजची उंचीचा माप लावलेला आहे आणि त्याच्यानंतर पाव इंच परत शिलाई मार्जिन असं उंचीचा मार्क लावून एक रेष ओढून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर हे बघा खाली कमरेचं कसं लावायचं ब्लाऊजवरूनच मी तुम्हाला दाखवते. खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आपण करू शकतो. कसं करायचं हे बघा. आता आपण असं फिटिंगचं करेक्ट पकडून जिथून आपली फिटिंगची शिलाई येते तिथून आपण मार्क केला आणि नंतर 1 इंच आपण मागच्या टक्ससाठी एक मार्क दिलेला आहे. जितकी कमर असते त्याच्यापेक्षा 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथे मी गळा लावलेला आहे 2 इंच. परत शोल्डर आले ते ब्लाऊजचा शोल्डर होता 2 इंच आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच असं मिळून बघा पूर्ण 4.5 इंचावर हा शोल्डर आलेला आहे. खाली पण 4.5 इंचाला एक मार्क लावून सरळ असं रेष ओढून घेतली. आता त्यांचं नंतर मागचा गळ्याचं मार्क कसं लावायचं, गळा मोजत बसायची गरज नाही. जो पाठीमागचा भाग आहे त्याला असं त्या रेषेपासून वरती ठेवून असा एक मार्क करून घ्यायचा. थोडंसं आपण याला पायपिंग लावण्यासाठी मार्जिन सोडून लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर मी वरती गळ्याला 2 इंच दिलं होतं, खालून मी 2.5 इंच मोजून एक बॉक्स बनवून त्याच्यात गळ्याचा आकार दिलेला आहे. आता वरून पूर्ण शोल्डरच्या शिलाईपासून शोल्डर जी लाईन असते त्याच्यापासून खाली मी 5 इंच घेऊन एक रेष ओढून असा बॉक्स तयार केलेला आहे. आता छातीचा मार्क लावलेला आहे. छातीचा मार्क कसं लावायचं खूप सोपं आहे. छाती करेक्ट आपण किती घ्यायचं ते. आता खालून मी जिथे आपण कमरेचा मार्क लावला तिथे 7.25 इंच आलेलं होतं. मागचा प्लेट ॲड केल्यावर 7.25 इंच आलं होतं. तर तितकंच आपल्याला इथे छातीला द्यायचं आहे. तर इथे माझे छातीचं साईज आहे 7.25 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता मी मुंडा बघितला तर खाली आपल्याला कंबर किती आली होती 7.25 इंच. तर इथे पण आपल्याला मुंडा आपला 7.25 इंचच आला पाहिजे तर आपला हा मुंडा करेक्ट बसतो. तर लक्षात ठेवा, मुंडा मोजण्याची ही पण एक पद्धत आहे. कोणत्याही ब्लाऊजला आपल्याला जर समजत नसेल की मुंडा किती घ्यायचा तर जितकी आपली कमर असते तितकाच हा मुंड्याचा गोलाकार आला पाहिजे तर तो करेक्ट आपला मुंडा बसतो. त्याच्यानंतर आता आपण कटिंग करून घेणार आहोत. जी लाईन आलेली आहे ना सरळ त्याच्यापेक्षा एक पाव इंच खाली मार्क करून आपण असं कट करून घ्यायचं. त्याच्याने आपल्या काखेमध्ये अजिबात चुन्या येत नाहीत. मागच्या बाजूला पाठीच्या बाजूला असं फुग्यासारखं दिसत नाही. त्याच्यानंतर आता जितकी कमर आहे 7.25 इंच कमर आहे तर
त्या दोन्हीच्या सेंटरमध्ये आपण एक मार्क करून मागच्या टक्सचा एक मार्क दिलेला आहे. जी लाईन होते ना गळ्याची त्याच्यापेक्षा 1 इंच खाली असं घेऊन मी पाठीमागचा टक्स काढून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर हे बघा असं कपडा पलटून घेऊन जी ओपन साईड आहे ती माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता असा कपडा सरळ ठेवला की आपला साधा ब्लाऊज 4 टक्स ब्लाऊज बनतो. पण आता इथे मला क्रॉस कटिंगचा ब्लाऊज बनवायचा आहे, म्हणून मी असा तिरकस क्रॉस कपड्यावर हा पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहे. एक पिन लावून घ्यायची जेणेकरून आपला बॅक साईड अजिबात हलणार नाही. त्याच्यानंतर असं जसं पूर्ण बॅकचं आपलं कटिंग केलेलं आहे जसंच्या तसं आपण तिरकस कपड्यावर आकार काढून घ्यायचा. व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी थोडंसं स्पीड करून बोलते आहे. खूप सोपं आहे, लक्ष देऊन बघा. आता पुढचा गळा आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर एक मार्क करून मी असं गळ्याचा आकार देऊन घेतला आणि पट्टीसाठी 1/2 इंच एक शिलाई मार्जिन देऊन एक लाईन ओढून मग आता मी गळा कट करून घेते. जसं आहे तसं एकदम बॅक पार्ट आपला जसं आहे तसं कट करून घेतला. आता इकडे फिटिंग करायच्या साईडला जर मोठ्या साईजचे ब्लाऊज असतील तर आपल्याला एक्स्ट्रा 1/2 इंच एक्स्ट्रा द्यायचा असतो. पण हा ब्लाऊज खूप छोटा आहे तर याला एक्स्ट्रा काही कमरेच्या साईडला फिटिंगच्या साईडला सोडायची गरज नाही. फक्त काजपट्टीच्या साईडला मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर खालून 2 इंचावर एक रेष ओढली. त्याच्यानंतर हे बघा दोन्हीकडे 2-2 इंच घेऊन असं सरळ एक रेष ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला हुकपट्टीच्या साईडला 1 इंच आणि फिटिंगच्या साईडला अर्धा इंच असं एक मार्क करून असा राऊंड शेपचा आकार द्यायचा आहे. मिळून घ्यायचं दोन्ही मार्कला. खूप सोपं आहे. साध्या ब्लाऊजपेक्षा ह्या ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते. आता इथे आपण 1/2 इंच साध्या ब्लाऊजला आपण अर्धा इंच 1/2 इंच देतो. ह्याला हा क्रॉस ब्लाऊज असल्यामुळे आणि छोट्या साईजचा असल्यामुळे एकदम कमीच मी इथे मुंडा खोली देत आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथून 3.5 इंचावर एक मार्क करायचा आहे पट्टीचे मार्जिन सोडून. हे बघा इथे मी 1.25 इंचाचा पुढचा टक्स घेतलेला आहे. आता ते 2.5 इंच ह्या टक्सची उंची आहे. जो मेन आपला टक्स असतो त्याची 1.25 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांबी या टक्सची आहे. त्याच्यानंतर 2 इंच वरती असं येऊन आपल्याला हुकपट्टीच्या साईडची पण प्लेट घालून घ्यायची आहे. तिथून जे मेन असतं ते बघा जसं दिसतंय ना त्या प्रकारे स्केल ठेवून सरळ त्या रेषेच्या सरळ 2 इंच वरती आपल्याला आर्महोलमधला टक्स पण असा लावून घ्यायचा. आता ह्या क्रॉस कटिंगच्या ब्लाऊजला 3च टक्स पडतात. पण फिटिंग करताना जर आपल्याला वाटलं की जरा जास्त हा कपडा क्रॉस असल्यामुळे थोडा फाकतो, थोडा मोठा वाटला तर आपण एक प्लेट घालून घ्यायची तिकडच्या साईडला, नाहीतर गरज नाही. क्रॉस कटिंगच्या ब्लाऊजला 3च प्लेट असतात. आता इथे हा माझा फ्रिल्सचे ह्याचे स्लीव्स बनत आहेत. जे क्रॉस बेल्टमध्ये 2 पदरी फ्रिल्सवाले हे स्लीव्स आहेत ह्या ब्लाऊजला. त्याच्यासाठी मला फक्त मधून छोटेसे अस्तरचे स्लीव्स लावायचे आहेत जे 2 इंचाचे. म्हणून मी इथे खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून 3-3 इंचावर असा मार्क लावलेला आहे. हे बघा छोटेसे मधून. त्याच्यानंतर मी आता
फ्रिल्सवाले हँड्स आहेत हे, त्याच्यामुळे याला ह्या आस्तीनला काही फिटिंग वगैरे याची काही गरज नाही, लूजच असतात. फक्त मी ह्या आस्तीनचे असा आकार देऊन घेतला आणि आता ह्या स्लीव्स अशाच जोडल्या तरी चालतात, वरून फ्रिल्स येणार आहेत याला. आता क्रॉस बेल्टसाठी मी नेहमी अस्तरचा कपडा 2 पदरी वापरते. 2 पदरी अस्तर आणि 1 पदरी साडीचा कपडा मी घेते. आता मी नेहमी 3 इंच आणि 4 इंचची क्रॉस बेल्ट कापते, पण हा ब्लाऊज खूप छोटा असल्यामुळे मी मापून बघितलं की त्याची क्रॉस बेल्ट किती आहे. तर हुक पट्टीच्या साईडला ते आहे 2.5 इंच आणि फिटिंगच्या साईडला 1.25 इंच असं ती क्रॉस बेल्ट आहे. जसा ब्लाऊज आहे तसाच मी कट करते. खालून शिलाई मार्जिन मी पाव इंच घेतली आणि पूर्ण आता आपले जो बॅक पार्टचा साईज आहे ना त्याला मापून घेऊन त्याच्या हिशोबाने मी शिलाई मार्जिन देत हा क्रॉस बेल्ट कट करून घेतलेला आहे. वरतून पण पाव इंच आणि खालतून पण पाव इंच देऊन हुकच्या साईडला 2.5 इंच आणि फिटिंगच्या साईडला 1.25 इंच असा हा क्रॉस बेल्ट मी कटिंग करून घेतलेला आहे. आता ह्या ब्लाऊजला थ्रेड पायपिंग लागणार आहे. स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्यासोबत. व्हिडिओज पूर्ण ब्लाऊज शिवले की खूप मोठे होतात, म्हणून मग थोडंसं स्पीड करून दाखवावं लागतं. तर बघा, अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून रेडी झालेला आहे. खूप सोपं आहे. लक्ष देऊन आणि मनाने जर तुम्ही बघितलं ऐकलं तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. आता ह्याच्यानंतर कटोरी ब्लाऊजचा कटिंग पण माझ्या चॅनलवर येईल. तो 40 साईजची कटोरी आहे आणि ती कटोरी कशी बनवायची, 40 साईजच्या छातीला किती साईजची कटोरी लागते, कशी कटिंग करायची, तो व्हिडिओ माझा लवकरच येणार आहे माझ्या चॅनलवर. तर जे कोणी मला पहिल्यांदा पाहत असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची शिकवणार आहे. जर काही माझ्या सांगण्यामध्ये चुकत असेल, कारण मी आता नवीनच सांगायला सुरुवात केली, म्हणजे नक्कीच काहीतरी माझ्या सांगण्यामध्ये चुकत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल तरी तुम्ही मला कमेंट करू शकता की काय माझं चुकतंय. कारण जर तुम्ही सांगितलं तर मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल की मी कसं व्हिडिओ बनवू, कसं सांगण्याचा प्रयत्न करू वगैरे. तर बघ, आता इथे क्रॉस कपड्यामध्ये फ्रिल्सचे स्लीव्स कट करायचे आहेत आणि कपडा कमी आहे आणि 2 लेअरचे फ्रिल्स आहेत. तर मी सगळीकडून बघते की कुठून बसेल हा कपडा मुंड्याचा वगैरे. तर बघते तर असं बघून ॲडजस्ट करावं लागतं. आता हा दोन्ही मी कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही वेगवेगळं करून मी असा हा बघा तिरकस कपडा असा करून त्याच्यानंतर परत 4 फोल्ड करून, खूप सोपं आहे. ह्याला मेगाबाई पण म्हणतात, पण मी ह्याला खालून पिको करून फ्रिल्सवाले स्लीव्स बनवणार आहे. ब्लाऊज बनवल्यावर तुम्हाला दाखवेनच. ब्लाऊजची स्टिचिंग व्हिडिओ पण मी टाकेन. खूप छान हा ब्लाऊज दिसणार आहे. पिंक कलरची याच्यावर थ्रेड पायपिंग आल्यावर सुंदर हा ब्लाऊज दिसेल. हे बघा, त्याच्यानंतर आपण असं ठेवलं. आता हे जितकं मी 4 इंचाच्या ह्या स्लीव्स कट केल्या आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला 1-1.5 इंच कमी घ्यायचं. तर हे बघा, असं खाली ठेवून सेम आहे तसं मी कट करून घेतलं. खूप सोपं आहे. या बाहीला तेवढं काही मेजरमेंट जास्त घेत बसायची गरज लागत नाही. खालून कट करून घ्यायचं. झाले आहे स्लीव्स रेडी. हे बघा, असं 2 लेअर दिसतात. पिको केल्यावर त्याला असे फ्रिल्स येतात छान.